आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते मिलिंद देवराजी आहे. देवराजी, खरं तर तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल म्हणायचं का? मी सर्वप्रथम एक गोष्टी सांगू इच्छितो की मी आता न्यूजमध्ये मी पाहिलं की उभाटानी एक व्हिप इश्यू केलं आणि व्हिप इश्यू केल्यानंतर कोण अटेंड केले, कोण मीटिंगमध्ये गेले, कोण गेले नाही, का गेले नाही, हे फक्त उभाटा उत्तर देऊ शकते. मी एक गोष्टी सांगू इच्छितो आणि आत्मविश्वासाने तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आज खासदारपासून साधारण कार्यकर्त्यापर्यंत उभाटात सर्वजण नाराज आहे आणि त्यांना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे की शिंदेसाहेब रात्रदिवस लोकांसाठी काम करत आहे. शिंदेसाहेब कधी धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर भेदभाव करत नाही. सगळ्यांचा हात आणखी मजबूत करण्यासाठी झटत आहेत आणि जर खासदार असो किंवा आमदार असो किंवा नगरसेवक असो, जर जनप्रतिनिधी ज्यांचा एरियामध्ये मतदारसंघमध्ये मान सन्मान आहे त्यांना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं असेल तर आपण स्वागत करू. जे 6 खासदार आहेत ते मग पक्षप्रवेश कधी करणार? मी पुन्हा एकदा सांगतो की कोण उभाटात कोण नाराज आहे, कोणाला कुठे जायचं आहे ते फक्त उभाटा सांगू इच्छितो. परंतु मी अजून एक गोष्टी सांगू इच्छितो की परवाच्या दिवशी संजय राऊत काय म्हणाले की त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे खासदारांनी 15 कोटी रुपये त्यांच्यावर पैसे घेण्याचे आरोप केला. एक दिवसानंतर त्यांना शिवाय दिलं. आज ते म्हणतात की खासदार आपल्यासोबत आहे. म्हणून असं ज्यांच्याकडे मेंटल प्रॉब्लेम आहे, कोण आहे खासदार किंवा आमदार किंवा नगरसेवक ज्यांना असं लोकांबरोबर काम करायचं असेल. म्हणून लोकांना माहिती आहे की त्यांना जर स्टेबल स्थिर नेतृत्व हवे आहे तर शिंदेसाहेब महाराष्ट्रासाठी आणि शिवसेनाचा कार्यकर्त्याला देऊ शकतो. 6 जे खासदार आपल्याकडे येणार आहेत त्यांना 10 कोटी जो दिल्याचा आरोप संजय राऊत करत आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की संजय राऊतनी परवाच्या दिवशी संजय राऊत म्हणाले की त्यांच्यावर पैशाचा आरोप केला. एक दिवस नंतर शिंदेसाहेब म्हणाले की संजय राऊत म्हणाले की हे आपल्यासोबत आहे. त्यानंतर त्यांना शिव्या दिला. पुन्हा आता संजय राऊत म्हणतात की आपल्यासोबत आहे. संजय राऊत एक कन्फ्यूज माणूस आहे. संजय राऊतला पार्लमेंटमध्ये, रोडमध्ये कोणी सिरियसली घेत नाही आणि म्हणून जर खासदारनी ठरवलं की त्यांना संजय राऊतच्या नेतृत्वाखाली उभाटामध्ये काम नाही करायचं असेल, त्यांना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी काम करायचं असेल तर आपण स्वागत करू. संजय राऊतांनी काल एक पत्रकार परिषद घेतली होती, त्यामुळे त्याने एक अपशब्द वापरला, आपण तो ऐकला असेल. म्हणून मी सांगतो की हे महाराष्ट्राचा राजकारणासाठी, देशाचे राजकारणासाठी अतिशय वाईट एक मिसाल आहे, एक प्रेसिडेंट आहे. मी एक गोष्टी सांगू इच्छितो की आणि मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की कोणी साधारण कार्यकर्ता किंवा खासदार असो, संजय राऊत सारखा माणसांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्यासोबत कोणाला पण काम नाही करायचं. आणि म्हणून त्यांना माहिती आहे की एकच पर्याय, त्यांना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासाठी, मतदारसंघासाठी, सर्वसामान्यांसाठी काम करायचं आहे. अजून कोणी खासदार किंवा नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत का? बघा, ठाकरे गटात पुन्हा मी एकदा सांगू की तुम्हाला पिक्चर क्लिअर लवकरच लवकर होईल. परंतु मी तुमच्या माध्यमातून उभाटांना सांगू इच्छितो की थोडंसं तुम्ही आत्मचिंतन करा. कॉर्पोरेटर्स, MLAs, खासदार, साधारण कार्यकर्ता, त्यांना काय हवं आहेत? नेताला अवेलेबल, उभाटामध्ये नेता अवेलेबल नाही आहे, कार्यकर्त्यांसाठी, खासदारांसाठी उपलब्ध नसतं. म्हणून लोकांना माहिती आहे की शिंदेसाहेब रात्रदिवस लोकांसाठी काम करत आहे. आता फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य महिलांचा हात आणखी बळकट करण्यासाठी, सर्वसामान्य महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी होत चालली आहे. मुंबईमध्ये मूळ रहिवाशांसाठी, मराठी माणसांना न्याय देण्यासाठी, कायमस्वरूपी मालकी हक्काचा घर देण्यासाठी शिंदेसाहेब झटत आहेत. आणि म्हणून हे संजय राऊत सारखे लोक फक्त राज्यसभेत त्यांनी कधी इलेक्शन लढलं नाही.
म्हणजे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांची काय वेदना आहे, आकांक्षा काय आहे, हे संजय राऊतांना नाही माहिती. म्हणूनच संजय राऊत सारखा जे मेंटली इम्बॅलन्स लोक आहेत कधी कधी खासदारांना शिव्या देतात आणि खासदारांचा अगेन्स्ट इतकी वाईट शब्द यूज करत आहे. मी इनफॅक्ट मीडियाना मी सांगू इच्छितो आणि मीडियाना मी कळकळीची विनंती करतो की ह्या लोकांना तुम्हाला ब्लॅकआउट करायला पाहिजे. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते की शिंदे गटाचे वरिष्ठ नेते मिलिंद देवरा यांची अशी प्रतिक्रिया आहे की उभाटाने आत्मचिंतन करावे आणि लवकरच पिक्चर क्लिअर होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.